65 वर्षापासून राहा किंवा कधीपासून राहा, ज्यांचं इतर दुसरं राज्य आहे ते परप्रांतीयच, मुळात भाषावार परतंत्रा यांची या आमदारांनी, या महापौरांनी आणि सगळ्यांनी अभ्यास करा. मुळात तुमचा अभ्यास कच्चा आहे. तुम्हाला अडाणी लोक तुम्ही इथे निवडून दिलेत. खरं तर आमची नागरिकांची चूक आहे, पण आता हळूहळू नागरिक जागा होतोय. त्यांना आता कळायला लागलं की कोण किती शिकलेलं आहे. भाषावार प्रांत रचना म्हणजे मराठी भाषिकांचं राज्य, ज्यांचा मूळ जन्म मराठी गर्भातून झाला, ते मराठी भाषिक, ते मराठी राज्य. तुमचं दुसरं राज्य आहे म्हणजे तुम्ही इथे परप्रांतीयच आहात. तुम्हाला इथे रोजगार करण्यासाठी, नोकऱ्या करण्यासाठी जागा दिली, चांगली गोष्ट आहे. घटना आपल्याला अधिकार देते. कोणी कुठेही जाऊन निवडणुका लढू शकतं, कोणी कुठेही जाऊन रोजगार करू शकतो. त्याला मनाई केली आहे का? केली असती तर तुम्ही निवडून आला नसतात. परंतु आता एक पीठासीन अधिकारी, एक महापौर, एक प्रथम नागरिक, या शहराचा पालक हा मराठी असला पाहिजे, भूमिपुत्र असला पाहिजे. आणि तुमच्याकडे 46 मराठी नगरसेवक आहेत आणि त्यापैकीच एक करा. आम्ही नाही म्हणत की मनसे काँग्रेसचा करा किंवा शिवसेनेचा करा, आम्ही काही मागणी करत नाहीये. भाजपचाच करा, पण जे मराठी माणसाने विश्वास दाखवून तुम्हाला 46 बहुसंख्येने मराठी नगरसेवक निवडून दिले त्यांना करा ना. तुम्ही त्यांना पपेट म्हणून बसू नका तिकडे. त्या नगरसेवकाने खरं तर ठरवून दिलं पाहिजे होतं की महापौर कोण होणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा घोषणा द्या. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, अरे जय 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 महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी, अरे हर, अरे हर, अरे मराठी दुष्ट शासनाचा, मराठी दुष्ट शासनाचा, अरे मराठी मोर्चा हाणून पाडणाऱ्या प्रशासनाचा, अरे मराठी दुष्ट प्रशासनाचा, अरे मराठी मोर्चा हाणून पाडणाऱ्या प्रशासनाचा, अरे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा, अरे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.